विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा. पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही. लोकशाहीमध्ये व्हीपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर. शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील, संजय राऊतांचा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉग याची चौकशीची मागणी. जेलमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि सहआरोपींकडनं वकिलांचं सिम कार्ड वापरून बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. राजकीय प्रभावामुळे कराडला बेकायदेशीर सुविधा. धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप. ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी रोखलं होतं. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप. सुनेत्रा पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळी फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा. शरद पवारांचा सुनेबद्दलचा आदर कुठे गेला? संजय काकडेंचा सवाल. 24 तास वाट पाहू, अन्यथा सरळ करू. कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा. काकडे शरद पवारांना उपदेश देत आहेत. पवारांनी काय बोलावं हे काकडेंनी सांगू नये, शशिकांत शिंदेंचा सल्ला. तर सुनेत्रा पवारांनी निर्णय घेण्याऐवजी बाकीचे पुढे येऊन बोलतात, शशिकांत शिंदे यांची टीका. बीड, परभणी आणि संभाजीनगरमधील 3 लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं, जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सरकार प्रमाणपत्र रद्द करतंय, जरांगेंचा आरोप. बीजेपी आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहिर राहुल गांधींसोबत. 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवलं आणि त्यानंतर सुद्धा माझी हॅरेसमेंट. 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहिर हिचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये संसदेत येऊन बोलण्याची हिंमत नाही. शहा विद्यार्थ्यांचे गुन्हेगार म्हणून तोंड लपवत आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित तिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये बैठक. कलम 370 रद्द करण्याची 7 वर्ष पूर्ण. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू. पंतप्रधान मोदींचा ट्विट. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ काही काळ फेसबुकवरून हटवल्यामुळे वाद. डीपफेक सामग्रीशी संबंधित प्रकरणामध्ये मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा माफीनामा. काम सुधारा नाहीतर विकेट पडणार. एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना सज्जड दम. 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळामध्ये मोठ्या खांदेपालटाची शक्यता. चौफेर टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे. गेल्या 5 दिवसात 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ. आलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर मागे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप. कोल्हापूरमध्ये शासकीय इतमामात डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त. सावजी चिकन बाबत मी माझी वैयक्तिक अनुभव सांगितला. कुणाला खाऊ किंवा खाऊ नका या संदर्भात बोललेलो नाही. एफडी आयुक्त तुकाराम मुंडेंचं स्पष्टीकरण. मानवाधिकार आयोगाची टीम भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये. पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा. अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याप्रकरणी दखल. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र सुरूच. पाण्यामुळे खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात. 8 ते 10% पडल्याची माहिती. हिरावाडीमधील घटनेनं नागरिकांमध्ये संताप. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.